मंडळी ही आहेत मस्तपैकी मिरची आणि कांद्याची एकत्र भजी. हे बघा किती मस्त आवाज येतोय. आणि याच्यामध्ये मी अजिबात सोडा वगैरे वापरलेला नाहीये. तर आता ही भजी कशी केली आपण बघूया. नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत. साहित्य बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, मी मस्तपैकी कांदा भजी करणार आहे. तर आता त्याच्यासाठी हे 2 मी मोठे कांदे घेतलेले. कांदे भजी कुरकुरीत होण्यासाठी काही 1-2-3 छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. तेवढ्या टिप्स तुम्ही फॉलो केला तर ही तुमची कांदे भजी जी आहे ती अशी मस्त कुरकुरीत होईल. आणि याच्यामध्ये आपण सोडा वगैरे सुद्धा अजिबात वापरणार नाही आहे. तर त्याच्यासाठी हे कांदे सोलून त्याचे पातळ असे मी काप करून घेणार आहे. आणि हे काढून टाकायचं, हे चवीला नाही चांगलं लागत. आणि हे असं म्हणतात की आरोग्याला पण चांगलं नसतं. तर आधी कांदा चिरून घेते आणि मग आपली पुढची कृती बघूया आपण. कांदे मी सोलून घेतलेले. आणि आता आपण ह्या ज्या मिरच्या आहेत तर ह्याची पण गोल असे चकत्या करून घेणार आहे. आज आपण कांदे भजी आणि मिरची भजी असा दोन्हीचा जो आस्वाद आहे तो या एकाच डिशमध्ये घेणार आहे. ह्या मिरच्या अजिबात तिखट नाही आहे, त्याच्यामुळे याच्याने काही तिखटपणा येणार नाही. पण मिरचीचा जो स्वाद असतो ना, तर तो याच्यामुळे नक्की मिळतो आपल्याला आणि आपली भजी खूप छान होतात. तर मी अशी जरा पातळ चकत्या करून घेणार आहे. मिरच्याच्या बिया जेवढ्या निघतील तेवढ्या काढून टाकायच्या. ह्या बिया सुद्धा तिखट नसतात, पण कचकच तोंडात आलेल्या चांगल्या लागत नाही, तर त्याच्यामुळे बिया मी काढून टाकीन. तर ह्या मिरच्या आधी चिरून घेते आणि मग कांदा चिरते. कांदा फार वेळ चिरून ठेवला की मऊ पडतो आणि मग ती भजी पण मऊ पडतात. त्याच्यामुळे कांदा चिरला की लगेचच भजी करायला घ्यायची. त्याच्या आधी म्हणूनच मी मिरच्या आधी चिरतेय. बिया आधीच काढल्या तर आपल्याला जास्त सोपं होईल. मिरच्या चिरून झालेल्या आहेत. आता कांदा शक्य तितका आपल्याला पातळ चिरायचा, म्हणजे मग आपली भजी छान कुरकुरीत होतात. अगदी पातळ पातळ चिरायचा. तुम्ही स्लायसरनी वगैरे जर चिरला ना तर त्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे शक्यतो मी म्हणेन की विळीवर किंवा असा सुरीनीच चिरा. कांदे चिरून झालेले आहेत. आता हे सगळे असे फक्त सुट्टे करून घ्यायचे. आणि आता याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालूया. याच्यामध्ये अगदी थोडीशी घालते मी हळद. त्याच्यानंतर तिखट. भजी फार तिखट नसली तरी सुद्धा चवदार लागतात, त्याच्यामुळे फार तिखट घालायची गरज नाही आहे. आणि अगदी चिमूटभर मी हिंग घातलाय. चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर मी आधी घालते साधारण 2 टेबलस्पून मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आणि 4 ते 5 टेबलस्पून मी डाळीचं पीठ घालणार आहे. ओवा घालूया थोडासा. आता हे फक्त हाताने मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये अजिबात आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. कांदा आपला व्यवस्थित बेसनामध्ये छान कोट झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल. आता याच्यामध्ये आपण सोडा घालणार नाही आहे, तर त्याच्यासाठी मी जे तेल गरम करायला ठेवलं आहे तर त्याच्यातलं तेल मी घालते, म्हणजे मग आपली भजी छान मस्त अशी कुरकुरीत होतात. अर्धा डाव गरम तेल घातलेलं आहे. जास्त तेल घालायचं नाही, नाहीतर मग भजी तेलकट होतात. मिक्स करून घेऊया. तेल मी आधीच तापत ठेवलं होतं. आणि आता आपल्याला ही जी भजी सोडायची ती अशी छोटी छोटी सोडायची किंवा पसरून सोडायचं, म्हणजे मग हे छान असं कुरकुरीत होतं. गॅस मीडियम याच्यावर ठेवायचा. कुठलंही तळण तळताना जेव्हा गॅस अगदी बारीक असतो तर तेव्हा तो पदार्थ तेलकट होतो. आणि जेव्हा आपण मोठं गॅस ठेवतो तर त्याचा पटकन त्या पदार्थाचा रंग बदलतो आणि मग आतमधून तो कच्चा राहतो. भजीसुद्धा मग असेच होतात, वरून डार्क रंगाची दिसतात
आणि मग आतून ती कच्ची राहतात आणि मग ते नंतर मऊ पण पडतात. तर त्याच्यामुळे आपल्याला असं पसरून हे सगळं पीठ ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपण घरात भजी तळताना बऱ्याच वेळेला अगदी कमी तेलात करायचा प्रयत्न करतो, पण तेल जर खूप कमी असेल तरीसुद्धा मग भजी नीट तळली जात नाही. छान सोनेरी खरपूस रंग येईपर्यंत ही भजी तळायची आहेत आपल्याला. मस्त रंग आलाय. आता ही भज्याचा एक घाणा मी काढून घेते. परत एकदा तुम्हाला दाखवते. अशी छान छोटी छोटी पसरून भजी तळायची. एका ठिकाणी असा गठ्ठा जर पडला ना तर तो तिथं मग ती भजी नंतर मऊ पडतात किंवा आतपर्यंत तळली जात नाहीत. मग तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या भजीबरोबर खायला अशा मिरच्या कट करू शकता. शक्यतो त्याच्यातल्या बिया सगळ्या काढून टाकायच्या, कारण ह्या तिखट मिरच्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये असं थोडंसं मीठ भरायचं. म्हणजे ह्या जेव्हा मिरच्या आपण खातो ना तळून तर तेव्हा त्या खूप छान लागतात. ह्या मिरच्या पण मी आता तळणीत तळून घेते. मिरच्या आपल्या तळून होत आहेत तोपर्यंत तुम्हाला मी आवाज दाखवते. हे बघा किती छान अशी कुरकुरीत मस्त भजी झालेली आहेत, अगदी सोडा वगैरे काही सुद्धा न घालता. तर मंडळी तुम्ही पण अशी भजी करून बघा. मिरची भजी आणि कांदे भजी ह्याचा दोन्हीचा आस्वाद आपण एकाच भजीच्या डिशमध्ये घेणार आहे. तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.